उद्या पिण्यासाठी पाणी येणार नाही हे कळताच रोहित भाऊंनी रात्रीच उठून एक नाही दोन नाही तर तीन तीन कॅन भरून ठेवले. नमस्कार मंडळी, मी गणेश आणि मला सकाळ सकाळी खूप भूक लागली होती. त्यामुळे रात्री उरलेल्या चपात्या, त्यामध्ये गूळ टाकला, गावरान तूप टाकलं आणि मस्त काला करून खाल्ला. दिवसभर आपल्याला काय काम करायचं हे आपल्या डायरीत लिहून घेतलं की आपल्याला समजतं कोणतं काम झालंय आणि कोणतं नाही. पण मधून घरी जाताना असं मी ठाम मत केलेलं असते की घरी जाऊन आता मस्त आराम करेल, पण असं एकही दिवस झालं नाही की त्या दिवशी मी मस्त आराम केलाय. किती बारकाईने लक्ष ठेवतो हा, एकदम थाटामध्ये की नाही. घरापर्यंत येता येता कधी 6:45 वाजून जातात समजून पण येत नाही, आणि आल्यानंतरही कुठे निवांत असतंय. काही ना काही रूम मध्ये काम करत बसावंच लागतं. महादेवांचं दर्शन घेतलं की सगळं दिवसभराचं कष्ट दूर होऊन जातं. जर माझं कधी डोकं दुखायला लागलं तर मी पेन किलर न घेता चहा पितो आणि मस्त डोकं शांत होऊन जातं. असं अंधार पडलं की एकच वाक्य आठवतं, अंधेरी रातों में सुनसान राहों पर एक मसीहा निकलता है जिसे शहंशाह कहते हैं. तर मी आज ठरवलं होतं मी 2 किलोमीटर रनिंग करेल, बट 2 किलोमीटर नाही मित्रांनो, मी चक्क आज 5 किलोमीटर रनिंग केली. माझाही विश्वास बसत नाही माझ्यावरती. करोडोची प्रॉपर्टी असून पण अशी निवांत झोप कधी लागू शकत नाही. धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या फिटनेस कडे लक्ष द्यायचं विसरून गेलोय. त्यामुळे मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे संपूया. तोपर्यंत तुम्ही उर्वरित युट्यूब आणि इंस्टाग्रामवर सर्व ब्लॉग बघून घ्या. लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.